नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲक्च्युली बऱ्याच दिवसांपासून आपण लेक्चर पेंडिंगवरती होतो हे, आणि आपण सुद्धा खूप दिवसानंतर म्हणजे एक 4 ते 5 दिवसांच्या गॅप नंतर भेटतोय. टेक्निकल रिझन पण होते, आणि या लेक्चरमधून सुद्धा तुम्हाला थोडासा आवाजाच्या क्वालिटीमध्ये सुद्धा डिफरन्स जाणवत असेल, बिकॉज आमच्या सिस्टीमला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी. मग ते दुरुस्त होईपर्यंत आपण याच आवाजाच्या क्वालिटीमध्ये लेक्चर कंडक्ट करणार आहोत. थोडीशी आवाजाची क्वालिटी वीक असेल. तुम्ही हेडफोन जर ऐकून म्हणजे हेडफोन जर लावून ऐकत असाल तर तुम्हाला व्यवस्थित ऐकू पण येईल. मात्र जर आधीच्या लेक्चरप्रमाणे आवाजाची क्वालिटी नसेल तर तेवढं तुम्ही यावेळेस समजून घ्या. एक 4-5 लेक्चर असे होतील ज्यावेळेस आमची सिस्टीम सगळी ओके होईल, त्यावेळेसपासून आपण व्यवस्थित पुन्हा एकदा सुरू करू. ओके. आणि बऱ्याच दिवसांपासून लेक्चर बनलं नव्हतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी कमेंट केले काही काही की सर तुमची तब्येत ठीक आहे का, हे आहे का. हा, मी ठीक आहे, जिवंत आहे, आज तुमच्याशी इंटरॅक्ट करतोय, बरं वाटतं इंटरॅक्ट करून. आणि ॲक्च्युली मला पण करमत नाही तुमच्याशी इंटरॅक्शन केल्याशिवाय. 4-5 दिवसांचा गॅप होता, तर आपण तो उद्यापासून भरून काढू व्यवस्थित. ओके. आणि आपल्या ज्या स्टडी प्लॅनला सुरुवात करणारच आहोत आपण लवकर. आता सध्या फक्त एक 2 लेक्चर घ्यायचे, त्याच्यामध्ये आपण फक्त मार्गदर्शन बघू. एक हे लेक्चर ज्याच्यामध्ये AMVI म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या परीक्षेसाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे ते बघतोय. आणखीन एक लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण MPSC पेपर 2 CSAT कसा अभ्यास करायचा आहे आणि कसे चांगले मार्क घेता येतील आपल्याला मोजक्या अभ्यासातून. तर हे 2 फक्त मार्गदर्शक लेक्चर असतील. त्यानंतर मात्र आपण आपल्या कोअर टॉपिक्सकडे वळू आणि तिथं आपला सगळा सिलेबस जो राहिला आहे तो कम्प्लीट करू. ओके. आणि बऱ्याच जणांनी मला प्रोजेक्टबद्दल पण विचारलं की 2018च्या MPSCचा जो प्रोजेक्ट आहे हा कधी लॉन्च होईल. तर एक्झॅक्ट डेट मी आत्ता सांगू शकत नाही. मात्र तुमची जी 2017ची MPSCची एक्झाम आहे ते झाल्यानंतरच प्रोजेक्ट लॉन्च होईल. म्हणजे याच्यातून जो फायदा आहे हे 2018च्या विद्यार्थ्यांना होणार आहे. ओके. एप्रिलच्या एंडपर्यंत प्रोजेक्ट ॲक्टिवेट होईल. याचं हे म्हणजे एक डोबल मानाने डेट सांगू शकतो मी की एप्रिलच्या एंडपर्यंत. ओके. आता आपण आपल्या या आजच्या टॉपिककडे वळूयात, जे आपण AMVI ही एक्झाम आहे याच्यासाठी कंडक्ट करतोय. अगदी थोडक्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी बघतोय. सॉरी, ह्याच्यामध्ये फक्त आता आपण अभ्यास काय करायचा आहे एवढंच जाणून घेणार आहे. ह्याचं जे ॲप्लिकेशन कसं करायचं होतं ते सगळ्या डेट वगैरे निघून गेल्यात. आता पुढच्या महिन्यामध्ये त्याची एक्झामच आहे. आपल्याला जे जे दिवस राहिलेत ते आपण कशी युटिलाइज करायचे आणि कुठल्या टॉपिकवरती फोकस करायचा आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. ही जी एक्झाम आहे AMVI ही 2 फेजमध्ये कंडक्ट होतीये. एक म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरी म्हणजे मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असेल. त्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न आहेत आणि 1च तास वेळ आहे. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील. आता जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्पेशली मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल ह्या ज्या ब्रँचेस आहेत याच्याशी रिलेटेड जी मुलं आहेत यांच्यासाठी हा पेपर आहे. मग तुम्ही त्यामध्ये डिप्लोमा जरी केला असेल तरी तुम्ही ते देऊ शकता एक्झाम. ओके. इव्हन प्रोडक्शन इंजिनिअरवाल्यांना सुद्धा अलाउड आहे. आता मग आपण अभ्यास नेमका कसा करायचा आहे. आता इंजिनिअरला अभ्यास करण्यासाठी 1 नाईट स्टडी म्हणजे सफिशियंट आहे इंजिनिअरिंग सब्जेक्टसाठी. ओके. आणि हे मला पण माहिती आहे व्यवस्थित की आपण किती अभ्यास केलेला असतो इंजिनिअरिंगमध्ये आणि काय. तर आता तशाच प्रकारचा अभ्यास आपण या एक्झामला सुद्धा करूया. फक्त असं गृहीत धरायचं आहे की माझा एक्झाम उद्या आहे. उद्या पेपर असेल तर आपण आज कसा अभ्यास करतो त्याच पद्धतीने आता जे मोजके दिवस राहिलेत त्यामध्ये आपण अभ्यास कव्हर करायचा आहे. ओके. म्हणजे समजायचं हे लेक्चर संपलं की समजायचं की माझा उद्या पेपर आहे आणि मला आज अभ्यास कंप्लीट करायचा आहे. मग आपण कसा करतो इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास, त्याच घाईत आणि त्याच मोजक्या पॉईंटमध्ये अभ्यास करायचा आहे. मग थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला चालू घडामोडी करायच्यात. भारताचा इतिहास थोडक्यामध्ये बघायचा आहे. एकदम MPSC UPSC सारखं डीपमध्ये जायची गरज नाही आहे. थोडक्यात जे मोजके पॉईंट आहेत, महत्त्वाच्या ज्या घटना आहेत जसे की गव्हर्नर जनरल आहे, गांधी युग आहे, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कशी झाली, म्हणजे आपल्या लेक्चरमधले बरेच जे गोष्टी आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये दिसतीलच. ओके. आणि या गोष्टी सोबतच तुम्हाला नागरिकशास्त्र पण करायचं आहे, भूगोल पण करायचं आहे. आणि त्याच म्हणजे एकदम असं वरवर ओव्हरलुक द्यायचा आहे, फक्त एकदम डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. नागरिकशास्त्रामध्ये जरी विचारलं तर तुम्ही जे आपलं भारतीय संविधान आहे ते तुम्ही व्यवस्थित करा, कारण त्याच्यावरती 4 ते 5 प्रश्न डायरेक्टली येतात. ओके. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी. आता आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहोत त्याच्यामुळं बुद्धिमत्ता चाचणी या पेपरची काहीच हार्ड नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू आपण ज्यावेळेस कंपनीसाठी ॲप्टीज देतो तर त्या ॲप्टीमध्ये ज्या क्वालिटीची कॉन्ट आहे, रिझनिंग आहे, त्या क्वालिटीचं बिलकुल नसतं इथं. त्या मानाने फक्त एक 10 ते 15% आपण म्हणू शकतो डिफिकल्टी लेवल असेल.
त्याच्यामुळे याचा अभ्यास जरी तुम्ही नाही केला, जरी ऑन द स्पॉट अटेम्प्ट केले तरी सगळे प्रश्न अटेम्प्ट होतील. मात्र आता टाइम कन्स्ट्रेंट आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला 100 प्रश्न एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे, त्यामुळे थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता चाचणीवरती ऑफकोर्स तुम्हाला दिवसातून एक अर्धा पाऊण तास तरी द्या, जेणेकरून तुम्ही काही पझल सॉल्व्ह करा. आणि आपण ऑब्वियस आहे की इंग्लिशमध्येच प्रिफर करणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी जे रिझनिंग किंवा कॉन्ट आहे ते आपण इंग्लिशमध्येच करणार आहोत. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आपलं, आपण करू शकतो हे. त्यामुळं एक तास तरी ॲटलिस्ट द्या दिवसभरातून याच्यासाठी, कारण एक्झाममध्ये थोडासा जास्त टाईम लागायला नको. आपल्याला कमी वेळेमध्ये भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आणि थर्ड एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जे आपले मेकॅनिकल फील्ड आहे किंवा ॲटोमोबाईल फील्ड ह्याच्याशी रिलेटेड ज्या करंट अफेअर किंवा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत या तुम्हाला कव्हर करायच्यात. ओके. मग जर सांगायचं झालं तर एक सॉम तुम्ही व्यवस्थित बघा, त्यानंतर टॉम, IC इंजिन आणि हायड्रॉलिक्स. तर हे जरी टॉपिक तुम्ही ओव्हरलुक केले थोडेफार तरी तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मदत होईल. ओके. आणि तुम्हाला जर मी एक्झाममध्ये काय काय वेटेज आहे कुठल्या कुठल्या टॉपिकचं हे सांगायचं झालं तर मागच्या वर्षीचं ॲनालिसिस केलं आहे. याच्यावरून एवढं आपल्याला कळतं की बुद्धिमत्ता चाचणीवरती म्हणजे आपल्या कॉन्ट रिझनिंगवरती 30 to 35 क्वेश्चन्स येतात. ओके. म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 35% आसपास क्वेश्चन येतात. मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे रिलेटेड जे करंट अफेअर आहेत, ज्या काही टेक्निकल टर्म्स आहेत, याच्यातून 20 to 22% क्वेश्चन येतात, म्हणजे एक 22 क्वेश्चन धरून चाला. त्यानंतर जे राहिलेले सगळे प्रश्न आहेत हे तुम्हाला GS मधून दिसतात, म्हणजेच जनरल स्टडीज. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आणि चालू घडामोडी. तर हे सगळे टॉपिक आहेत. म्हणजे तुम्हाला मार्क देणारे टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणी, करंट अफेअर्स, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. मी दरवेळेस सांगतो तुम्हाला की विज्ञान आणि अर्थशास्त्र हे अनप्रिडिक्टेबल टॉपिक आहेत. आपण त्याच्यावरती जरासं म्हणजे खूप जरी म्हणजे डीप अभ्यास केला तरी पण आपण शुअर सांगू शकत नाही की तिथं आपला पेपर निघल, क्रॅक होईल. ओके. त्यामुळे तुमचा फोकस हा बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी या टॉपिक्सवरती पाहिजे. ओके. तर मग इथं व्यवस्थित फक्त एक टाइम कन्स्ट्रेंट आखा दिवसभरातून. जसं की मी आधी पण बोललो की आपण इंजिनिअरिंगचे स्टुडंट हो, आपल्याला माहिती आहे की पुढच्या दिवशी म्हणजे उद्या जर पेपर असेल तर आज कसा अभ्यास करायचा आहे याच पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करा. ओके. बाकीचे कुठले जे पुस्तकं असतील मोठे मोठे हे वाचण्याची बिलकुल गरज नाही आहे. फक्त ओव्हरलुक करत जा. आता मी डायरेक्टली बुक्सची नावं नाही घेऊ शकत, कारण ती काहीतरी मग मार्केटिंग पब्लिसिटी करतोय असं तुम्हाला वाटेल. त्यामुळं एक कुठलं तरी बुक घ्या ज्याच्यामध्ये सगळेच विषय असतील GSचे, म्हणजे इतिहास पण त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये असेल, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान हे जे टॉपिक आहेत एका बुकमध्ये भेटतील. असं कुठलं तरी बुक घ्या, त्याला ओव्हरलुक करा आणि आपल्याला माहिती आहे की कुठले एक्झाममध्ये विचारू शकतात असे बोल्ड पॉईंट आपण व्यवस्थित काढू शकतो, तर ते करा. आणि या येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही असं जर करत राहिला, तुमचं रुटीन जर तसं बनलं तर आपण ही एक्झामसुद्धा आरामात क्रॅक करू. ओके. त्याच्यामुळं तुमच्या एक्झामला आत्तापासूनच बेस्ट ऑफ लक. आपण ॲक्च्युली मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आपण लेक्चर नाही बनवू शकत, कारण आत्ताचे जे बाकीचे MPSC करणारे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पण बाकीच्या टॉपिक्सचे लेक्चर पुरवायचे आहेत. त्याच्यामुळं आणि हे सिस्टीम पण थोडीशी आमची काही झाले काय माहिती, थोडा प्रॉब्लेम आला आहे, पण तो ओव्हरकम होईल लवकरच. मग त्यावेळेसपासून लेक्चर सुरळीत सुरू होतील. ओके. तर आय होप की तुम्हाला लेक्चर समजलं असेल. थोडं फास्ट झालं, समजलं नसेल तर आणखीन एकदा बघा आणि जी स्ट्रॅटेजी सांगितली त्याला फॉलो करा आणि व्यवस्थित मार्क्ससुद्धा एक्झाममध्ये पडतील. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.